बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशा, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन, तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो तू सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधू साधू साधू. आज या ठिकाणी हे 27वे पुष्प आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की धम्मदीक्षेची मोहीम ही आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. वेगवेगळे राजे आणि वेगवेगळे महाराजांनी या ठिकाणी तथागतांच्या धम्माची दीक्षा घेतलेली आहे. रट्टपालाचं सुद्धा आपण या ठिकाणी धर्मांतर पाहिलेलं आहे. जीवकाची आपण या ठिकाणी धम्मदीक्षा पाहिलेली आहे. तदतच आपण अनाथ पिंडकाची सुद्धा धम्मदीक्षा या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि आज आपण या ठिकाणी घेणार आहोत शुद्धोधनाची शेवटची भेट. सारीपुत्त आणि मोगलयान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिने राजगृहामध्ये राहिले. भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यानंतर शुद्धोधनाने निरोप पाठवला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे आणि त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना जसा मिळाला परंतु पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही. निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाईन असे असून तो शुद्धोधनाच्या दरबारातील एका मनुष्याचा मुलगा होता. तेथे पोहोचल्यानंतर तो दूत म्हणाला, हे जगदवंदनीय तथागता, कमलपुष्पा, ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी कमलपुष्प हे उत्सुक असतं त्याचप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहेत.
तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यासह ते आता पित्याच्या घरी जाण्यास निघाले. भगवंत अधूनमधून मुक्काम करीत चालले होते, परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदाईन पुढे निघून आला आणि लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदामध्ये पसरली. संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी ग्रहत्याग केल्यावर ग्रहीण होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी आता मात्र हेच शब्द उच्चारल्या जाऊ लागले, हेच शब्द होते. आपले नातलग आणि आपली मंत्री यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी आता मात्र निघाली आहेत. आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला तेव्हा त्यांचे सौंदर्य, त्याची गांभीर्यता, त्याचे तेज पाहून ते माता पिता या ठिकाणी थक्क झाले आहेत आणि त्यांचे अंतःकरण अत्यंत आनंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना या ठिकाणी मात्र शब्द असे सुचेनासे झाले. हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता? हेच तो सिद्धार्थाचं रूप आहे? तो महान श्रमण त्याच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्याच्यातील अंतर किती दूर होते. तो मुनी श्रेष्ठ आता त्यांचा पुत्र नव्हता. तो बुद्ध, भगवान, अरहंत, सत्यविद आणि सगळ्या मानव जातीचा आता मात्र तो गुरु होता. आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून तो म्हणाला, आम्ही तुला पाहिल्याला आता 7 वर्ष लोटली आहेत. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो. नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले. राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला आणि त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार फार अशी इच्छा होती, पण तसे त्याला धैर्य होईना. सिद्धार्था, सिद्धार्था, तो मनातल्या मनातच या ठिकाणी उद्गारला. सिद्धार्थ आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा तू त्यांचा पुत्र हो. परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना ज्या आहेत आतल्या आतच दाबून टाकल्या. तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाले. याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि पिता दुःखामध्ये आनंद आणि आनंदामध्ये दुःख मानू लागला. त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता, तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान त्या ठिकाणी लोप पावत होता. मी तुला माझे राज्य देईन, राजा म्हणाला, पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील. भगवंत म्हणाले, भगवंत आता म्हणत आहेत, राजाचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्यांना अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनांनी आपल्याला जखडले आहे, त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्राशी जखडून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल. शांती व निर्वाण यांचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करील. आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोधन आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गरला. हे अद्भुत परिवर्तन आहे. दुःखतिरेक आता नष्ट झाला आहे. प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते, पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ
मला चाखावयास मिळत आहे. समर्थ अशा अनुकंपेचे प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस हे योग्यच होते. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपली धम्माची शिकवण देऊ शकशील. शुद्धोदन. स्वर्गही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यासह वनातच राहिलेले आहेत. बुद्धांना या ठिकाणी भेटण्यासाठी शुद्धोदन राजा जे आहे गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची दोघांचं या ठिकाणी संभाषण झालेलं आहे आणि भेट झाल्यानंतर शुद्धोदन राजा आपल्या स्वतःच्या घरी परतलेले आहेत आणि आता मात्र बुद्ध जे आहेत कपिलवस्तू नगरीला जाणार आहेत. दुसरा दिवस या ठिकाणी उजडला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी आता मात्र निघाले आहेत. बुद्ध आता कपिलवस्तू नगरीला आलेले आहेत. ज्या नगरीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे, ज्या नगरीमध्ये ते लहानाचे मोठे झालेले आहेत, त्यावेळेला या ठिकाणी पुढील प्रमाणे बातमी पसरली. ज्या नगरातून सिद्धार्थ रथामधून बसून आपल्या सेवकासह जात असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे. हे विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन घाईघाईने गेला आणि भगवंतांना म्हणाला, तू माझ्या नावाला असा कळीमा का फासतोस? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहित नाही काय? भगवंत उत्तरले, ही माझ्या संघाची प्रथा आहे. भगवंतांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की ही जी काही प्रथा आहे ती माझ्या संघाची प्रथा आहे. पण हे कसे शक्य आहे? अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यापैकी तू मात्र नाहीस. कारण आता सुद्धा एका पित्याचं हृदय या ठिकाणी बोलत होतं की तू जे आहेस या राजघराण्याचा आहेस आणि तू मात्र भिक्षा मागणाऱ्यापैकी तू नाहीस. होय पिताजी, भगवंत म्हणाले, आपण राजाचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे, परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत. शुद्धोधन या ठिकाणी बुद्धांचं उत्तर ऐकल्यानंतर आता मात्र निरुत्तर झाला. तेव्हा तथागत पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नांची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे आणि म्हणून माझ्या या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या. भगवंत पित्याला पुढे म्हणाले, जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल, आपले अंतकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचरणाचा उत्साह बाळगाल आणि सतधम्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. शुद्धोधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, बाळ, तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करीन. घ्यायचं करावं द्यायचं. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबूया. उद्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत यशोधरा माता आणि राहुल बाळ यांची या ठिकाणी भेट आपण उद्या पाहणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष संच ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया.
आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.